बदलापूरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आज एबीपी माझानी या पीडित मुलीच्या पालकांशी संवाद साधला। नेमकं त्या दिवशी काय घडलेलं होतं, कशा पद्धतीने शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून दिरंगाई करण्यात आली, हलगर्जीपणा करण्यात आला, असे वेगवेगळे आरोप त्या पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत सध्या जयंत पाटील साहेब आहेत। साहेब, एबीपी माझानी जेव्हा या पीडित मुलीच्या आईवडिलांशी संवाद साधला तेव्हा काही गंभीर आरोप अर्थात त्यांनी पोलीस आणि शाळा प्रशासनावर केलेले आहेत। अर्थात 2 दिवस ते सातत्याने शाळेला जाऊन मुख्याध्यापकाला या संदर्भात सांगत होते, मात्र कुठलीही दखल शाळा प्रशासनाकडून घेतली गेली नाही, किंबहुना वेगळे प्रेशर्स त्यांच्यावर होते आणि त्यामुळे कुठेतरी टाळाटोळ केली गेली, असे आरोप थेट आईनी केलेले आहेत। बदलापूरची घटना ही सध्याचं सरकार, पोलीस प्रशासन आणि गुन्हेगारांना पाठीमागे घालण्याच्या सरकारमध्ये दडलेल्या प्रवृत्तीचं एक उदाहरण आहे। महाराष्ट्रामध्ये माणसं का चिडली आहेत सरकारवर, तर बहिणी सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, हे तर आहेच, पण एखादी महिलांच्यावर अत्याचार झाला, बालकांच्यावर अत्याचार झाला तर ते दडपण्याचे प्रकार राजरोज सर्व ठिकाणी चालू आहेत। आणि जर एखादी व्यवस्था आपल्याला सरकारच्या जवळची असेल तर तिला वाचवण्याचाही प्रयत्न होतो। पोलीस गुन्हे नोंद करून घेत नाहीत, म्हणून फार कमी प्रमाणात महाराष्ट्रात गुन्हे नोंदवले जातात। आणि तरी देखील 14 साली जर 26,000 काही गुन्हे होते, 23,000 गुन्हे होते, तर 23 साली ते गुन्ह्यांचं प्रमाण आज 47,000वर गेलेलं आहे। महिलांच्या विरोधीचे अत्याचार, लहान बालकांचे हे तिप्पट वाढलेले आहेत गुन्हे प्रमाण। म्हणजे एवढं गुन्हा नोंदवत नाहीत, ही प्रवृत्ती बदलापूरमुळे पुढे आली। ते पालक सतत शिक्षकांना शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून सांगून देखील प्रकरण दडपायला लागले। पोलिसांनी देखील 2-3 दिवस गुन्हा नोंदवला नाही। हे प्रकरण दडपण्याचाच प्रकार होता, म्हणून माणसं रस्त्यावर आली। ती काही कुठल्या राजकीय अभिनिवेशातून आली नाहीत। रेल्वे रुळावर आली, त्याच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, गुन्हेगारांना पकडायचं राहिलं, पण जमाव ज्यावेळी एकत्रित येऊन चुकीच्या गोष्टीचा निषेध करतो त्यावर लाठीचार्ज करणं, त्यांना धाकदपटशा दाखवणं, त्यांच्यावर 300 जणांच्यावर गुन्हे नोंदवले। काय सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही, हाच प्रश्न याच्यातनं पुढे येतो। गुन्हे कशाला दाखल, ठीक आहे, तिथल्या माणसांना पांगवलं, विषय संपला, पण तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हेही चुकीचं आहे। आणि त्यामुळं मानवतेचा चेहरा हरवलेलं सरकार आहे। महाराष्ट्रातल्या आया बहिणींना संरक्षण देण्यात हे सरकार पूर्ण सपशेल आहे। काही पैसे दिले म्हणजे सगळं आलबेल झालं, असं स्वतःच्याच गुलाबी स्वप्नात अडकलेलं हे सरकार आहे। त्यांना वाटतं की ही योजनाच आता आम्हाला निवडून देणार आहे, पण महाराष्ट्रातल्या जनतेत त्यांच्याबद्दल पूर्ण नापसंती आहे। या मुलाखतीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी आणखीन आरोप पोलिसांवर देखील केलेले आहेत। जेव्हा ती पीडित मुलगी तिच्या आईसोबत पोलीस स्टेशनला गेली, रात्री उशिरापर्यंत 12च्या नंतर तिला मेडिकलसाठी पाठवण्यात आलं, कशा पद्धतीने हळूहळू ही दिरंगाई होईल, किंबहुना गुन्हा दाखलच होणार नाही याची देखील त्या ठिकाणी प्रयत्न, जसं तुम्ही सांगितलं की ऑलरेडी त्याला 2-3-4 दिवस उशीर झालेलाच होता, असे देखील आरोप त्या मुलीच्या आईने स्वतः केलेले आहेत। उशीर करून एव्हिडन्स नष्ट कसा होईल किंवा एखादी टेस्ट कशी फेल होईल याचा प्रयत्न जाणीवपूर्वक याच्यात दिसतो असं मला वाटतं। त्यामुळे जेवढं उशिरा टेस्टला बालकाला पाठवलं जाईल, जेवढा डिले करता येईल तेवढा डिले करायचा, हा पोलीस यंत्रणेचा प्रयत्न होता। म्हणजे जेणेकरून पुरावे पुढे येऊ नयेत किंवा फिजिकल एव्हिडन्सेस जे काही असतील लहान बालकावर, त्याचा पुरावा हळूहळू नष्ट व्हावा आणि मग टेस्ट व्हाव्यात, असाही प्रयत्न असू शकतो। संशयाला पूर्ण वाव आहे आणि सरकारने पूर्णपणाने, पोलीस यंत्रणेने हलगर्जीपणा केलेला आहे। पोलीस यंत्रणा सरकारची बटीक म्हणून आज काम करते। सरकारच्या डोळ्याकडे बघून हे गुन्हे नोंदवतात, ॲक्शन घेतात। हद्दपारी आणि बाकीच्या गोष्टींचा तर विषयच वेगळा आहे,
की कुणाला करायचं आणि कुणाला नाही, ह्याला पॉलिटिकल सगळा दृष्टिकोन आता सरकार वापरतं आणि विरोधात काम करणाऱ्यांच्या वर बडगा हे करायचा, पण आपल्याबरोबर काम करणाऱ्यांचे प्रत्येक गुन्हा दडवण्याचा प्रयत्न करायचा. पाटील साहेब, याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर आरोपी जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे. अर्थात इतर यामध्ये ज्या पद्धतीने पोलिसांनी दिरंगाई केली किंबहुना शाळा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने 2 दिवस टाळाटाळ केलं जात होतं, गांभीर्य म्हणजे अर्थात गुन्हा कसा नोंद होणार नाही याची काळजी, त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी. यामध्ये पूर्ण पोलीस ज्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्याध्यापक ज्यांच्याकडे जाऊन त्यांनी तक्रारी केल्या आणि मुख्याध्यापकांनी दिरंगाई केली त्यांच्यावर काही ना काही कडक कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. आणि एकंदरच गुन्हेगार आणि त्यांनी केलेलं कृत्य याविषयी उशीर लावणे, दुर्लक्ष करणे, दडपण्याचं काम करणे आणि एव्हिडन्स कसा नष्ट होईल यासाठी जास्त प्रयत्न करणे, ह्या सगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजेत. शेवटचा प्रश्न, ज्या मुलीच्या आईने ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या पद्धतीने वेदना त्या मुलीला होत होत्या, ती सातत्याने आईला सांगत होती, आई सातत्याने या संदर्भात तक्रार पालक तिचे शाळेमध्ये जाऊन करत होते. म्हणजे अर्थात ही म्हणजे अनेक शाळांमध्ये असं होत असेल कदाचित आणि पुढे देखील येत नाही आणि पालक जेव्हा पुढे येतात अशा पद्धतीने शाळा प्रशासन असेल पोलिसांकडून दुर्लक्ष होतं. याच्यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? एक म्हणजे लहान मुलींचा जिथं शाळा आहेत, या मुली शाळेत ज्या आहेत तिथं शक्यतो महिला शिक्षिका असल्या पाहिजेत, नॉन टीचिंग स्टाफ पण महिला असला पाहिजे. शक्यतो पुरुष तिथं त्या प्राथमिक शाळेत नसावा असा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. विशेषतः खाजगी शाळांमध्ये हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. खूप धन्यवाद. जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये ही घटना घडली आणि त्याच्यानंतर त्यांच्या इतर गोष्टींवर अर्थातच शाळा प्रशासन, मुख्याध्यापक ज्यांनी यामध्ये दिरंगाई केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवं. वेळ पडली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने ऍक्शन घ्यायला हवी असं जयंत पाटील यांनी या ठिकाणी सांगितलंय. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.